हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण म्हणजे मला आहे ना, बरेच जण म्हणतात, की "तू व्हिडिओ बनवू नको." आता मी काय केलंय व्हिडिओ नाही बनवायला. सगळे जणांचं हेच म्हणणं आहे, की "तू व्हिडिओ अजिबात बनवू नको. कशासाठी तू व्हिडिओ बनवते आणि हे तुझी नाटकं आहेत ना, ते बंद कर." ते पण घरातले नाही, बाहेरचे येऊन मला म्हणतात. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, की माझे व्हिडिओ काय असे चुकीचे असतात का? आणि मी व्हिडिओ का नको बनवू? आणि तुम्ही सांगा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना बघायला? तर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. झालं असं, की आजपर्यंत फक्त माझ्या नवऱ्यापाशी सगळेजण सांगायचे, की "तुझी बायको काय व्हिडिओ बनवते आणि कशाला ती ब्लॉगिंग चालू केलंय, काय असं आणि तसं." माझं एकच हे होतं, ध्येय होतं, की माझ्यासारख्या आज बऱ्याच अशा महिला आहेत, की घरी बसून आहे ना काम करू इच्छित आहेत, पण लहान लेकरांमुळे, घरात वयस्कर व्यक्ती असल्यामुळे घरातून परमिशन नाही बाहेर, अलाउड नाही बाहेर जाऊन जॉब करणं. ह्या अशा सगळ्या महिलांसाठी आहे ना, मी खरोखरच काहीतरी करावं असं वाटत होतं. कारण माझी पण लहान मुलगी आहे. मी पण पहिलं बाहेर जात होते, पण आता मी जाऊ शकत नाही म्हणून मला पण माहिती आहे, की मी माझ्या भावना म्हणजे जसं माझ्या भावना होत्या म्हणजे मला जसं वाटत होतं तसंच असं समोरच्याला पण असं बरेच लेडीज असतील त्यांना वाटत असेल, की बाहेर जाऊन जॉब करावं, पण नाही ॲडजस्ट होत. म्हणून मी म्हटलं, की चला मी जे करते ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि 2-4 बायका मला जॉइन पण झाल्यात आणि माझ्याकडून ते काम घेऊन छानरित्या काम पण करतात. पण काही लोकांना कसं असतं कोणी पुढे चाललं ना तर देखवत नाही. माझ्या शेजारी-पाजारी म्हणजे माझ्या घरच्यांना प्रॉब्लेम नाही, सासर-माहेरच्यांना प्रॉब्लेम नाही, कोणाला प्रॉब्लेम नाही. माझ्या नातेवाईकांना सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. ते सुद्धा म्हणतात, "जे करते तू योग्य करते, कर. कोणाला तरी काम देते, कोणीतरी ₹2 कमवते. तुला पण तू पण ₹2 कमवते, समोरचा पण म्हणजे कमवतोय. म्हणजे तुझ्या सांगण्यावरून, तर चांगली गोष्ट आहे. कर." म्हणजे माझ्या नवऱ्याचा पण सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. माझ्या घरच्यांचा, सासरचा, माहेरचा दोन्हीचा सपोर्ट आहे. पण काही लोकं काय कसे तुम्हाला सांगू का आणि माझा नवरा मला सगळं घरी आल्यानंतर आहे ना, सगळं सांगतो. बाहेरचे लोकं माझ्या नवऱ्याला तुझी बायको ब्लॉगिंग बनवते, काय ती व्हिडिओ टाकते, काय ती घरातला पसारा दाखवते. आता घरातलं कोणाच्या घरात पसारा नाही. जे पसारा आहे ते म्हणजे आता शेवटी ते घर आहे, घरात पसारा तर असणारच ना. आणि पसारा जर घरात नसेल, तर ते घर कसं म्हणायचं? ते तर एक म्हणतात ना, एक चावडी वगैरे काहीतरी असं म्हणजे ते म्हणायचं. त्याला घर कशाला म्हणायचं? तर झालं असं, की माझ्या नवऱ्याला प्रत्येकजण म्हणतात, की "तुझ्या बायको ला किती लोकं हसतात आणि तुझी बायको असे व्हिडिओ ब्लॉगिंग चालू केले आणि रोज-रोज ते कामाचं दाखवते, काय घरातलं दाखवते, पोरीचं रुटीन दाखवते, स्वतःचं रुटीन दाखवते आणि आम्ही किती लोकं हसतात आणि हे करतात." इथपर्यंत ठीक होतं बरं का. मला काही नव्हतं वाटत. माझा नवरा मला घरी येऊन सांगायचा, की "ते असे-असे म्हणत होते, हे असे-असे म्हणत होते." पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. कारण कुणी पुढे जायला लागलं ना, मागे खेचणारे भरपूर असतात. त्यासाठी आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं देत. पण आज तर हद्दच पार झाली. अक्षरशः घरी येऊन मग मला सांगितलं गेलं, की "तू कशाला व्हिडिओ बनवते?" बघा आता काय आता ह्यांचा काय अधिकार मला व्हिडिओ नको बनवू म्हणण्याचा. आणि एवढंच नाही, तुझे व्हिडिओ बाई आम्ही रात्र-रात्र तुझे व्हिडिओ बघतो, कमेंट वाचत बसतो आणि किती त्या कमेंट आणि 4-4, 5-5 तास तर आम्ही फक्त कमेंटच वाचत बसतो. आता विचार करा ते कमेंट वाचतात, पण इकडं माझा किती फायदा होत असेल. मग तुम्ही विचार करा मी कसं काय ते म्हणजे व्हिडिओ आहे ते बंद करणार. आणि एवढंच काही तर आम्ही लय हसलो बाई आणि "बाई तुला अशा कमेंट येतात, तुला काही वाटत नाही का? तुझा नवरा काही म्हणत नाही का? आणि तुझ्या घरचे हे कमेंट वाचत नाहीत का बाई? सगळे म्हणजे तुझ्या घरचे काही कमेंट तुझ्या घरच्यांना काही तू ब्लॉक केले का?" म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न काही माझ्या डोक्यात न येणारे सुद्धा म्हणजे प्रश्न असा कधी आमच्या डोक्यात सुद्धा नाही. आम्ही कधी कमेंट बॉक्समध्ये मी डोकं पण घालत नाही. कारण ज्याचे जे विचार आहेत, ज्याचे जे म्हणजे जे करेन ते भरण सगळं मी कर्मावर सोडून दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या कमेंटला जर उत्तर देत बसणं म्हणजे मला तेवढा टाईम पण नाहीये. माझं रुटीन हे एकदम माझं शेड्यूल आहे ते टाईट आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. परत संध्याकाळी माझा नाईटचा जॉब असतो. तुम्हाला माहिती आहे आणि ह्या सगळ्या फालतू गोष्टींकडे माझ्याकडे टाईम सुद्धा नाही. पण कोणाला तरी माझी किती काळजी आहे. माझ्या कमेंट अक्षरशः रात्र-रात्र जागून वाचतेत. घरात जेवताना विचार, सकाळी उठल्यापासनं की लगेचच राणीचा व्हिडिओ आला आणि बघा बाई ही काय कमेंट केली, ही ही काय कमेंट केली, ती काय हिला कसं काय वाटत नसेल, लहानपणी कसं गोड लागत असेल. आता त्याच्यात काय आहे सांगा बरं? हिच्या घरचे कसं काय काय म्हणत नसते आणि काय घरच्यांनी कसं काय परमिशन दिली आणि बाई ते सगळ्यांचं जाऊ दे, पण नवरा ज्याच्यासोबत ती राहते, ती कसं काय काय म्हणत नसेल. आता विचार करा, ह्या गोष्टी मला घरी येऊन म्हटल्या जातात. मग हे कितपत कितपत योग्य आहे? तुम्हाला नाही बघायचं. तुमच्या घरी आता मी व्हिडिओ बनवते, मला लोकं हसतात, माझ्या कमेंट वाचतात, मला घाण कमेंट येतायत.
तर सगळं आहे ते माझ्यासोबत होतंय ना. माझी इज्जत जाती, माझ्या घरच्यांची इज्जत जाती, मला म्हणजे माझं नाव खराब होतंय, सगळ्या गोष्टी होत्या. तुमचा तिथं काहीच संबंध नाही ना. नाही तुमच्या घरची सून मी, नाही तुमच्या घरची लेक मी, ना तुम्ही कोणी माझे नातेवाईक, ना कोणी. आणि तुमच्या घरचे नाही तुमच्या घरचं नाव खराब खराब होते का? झाले तर माझं होतंय, माझ्या नवऱ्याचं होतंय, माझ्या आई-बापाचं होतंय, एक भाऊ म्हणून बहीण म्हणून एका भावाचं होत असेल, एक बहीण म्हणून एका बहिणीचं होत असेल. तुमचं काय जातंय ते मला सांगा. अक्षरशः एवढं मला कसं तरी वाटलं ना. म्हटलं बघा बाई, हे आजपर्यंत नवऱ्यापाशी गारानं करत म्हणजे आजपर्यंत मला म्हणजे नवऱ्यापाशी गारानं करत होते हे मला नवरा सांगत होता. आज तर डायरेक्ट मला घरी येऊनच आणि शेजारी म्हणजे नातेवाईक नाही, पाहुणे-रावळे नाही, म्हणजे सासरचे नाही, माहेरचे नाही, कोणीच नाही. हे फक्त शेजारी पंचायत करणारे. विचार करा. त्यांचा कसा ग्रुप बसतो झुंडचे झुंड ते एखाद्या गुळ्याला कशी म्हणजे मुंगळ्यांची असं एकदम अ, काय म्हणतात त्याला झुंडची झुंड असं म्हणजे मुंगळे कसे चिटकतात एखाद्या गुळाच्या खड्याला, तशा प्रकारे ते झुंड बसते. इथं बस, तिथं बस असा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये बाकी दुसऱ्यांची काहीच चर्चा नाही. येऊन जाऊन फक्त माझी चर्चा चालली आहे. आत्ता जसं मी व्हिडिओ बनवायला लागले तसं तर फक्त आणि फक्त माझीच चर्चा चालली आहे. बाहेरचे बघतायत का नाही ते मला माहीत नाही. पण जवळचे हे जे पंचायत करणारे वाले जे व्हिडिओ माझे बघतायत ना त्यांनी आहे ना, त्यांचे खरं तर त्यांना तर सॅल्यूट त्यांच्यामुळे आज मी पुढे चालले आणि त्यांच्यामुळे आहे ना मला खरोखर फायदा पण होतोय. त्या कमेंट वाचत बसतात, हसतात, हे करतात, ते करतात आणि एकदा कमेंट वाचून राहत नाहीत ते. पर त्या ज्यांनी कमेंट केली त्याची आयडी, अमकं-तमकं सगळं चेक करतात. त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये माझे एवढे व्ह्यूज वाढून जातात ना, खूप वाढून जातात आणि मला तेच पाहिजे. मला फक्त व्ह्यूजची गरज आहे. मला काहीच घेणं-देणं नाही. आणि विचार करा ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्यासोबत म्हणजे घरी येऊन जर सांगितल्या जातात असतील, तर हे तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटतं का? हे मला फक्त सांगा. आणि तुम्ही मला म्हणजे कमेंट करून सांगा, की खरंच नक्कीच मी व्हिडिओ बनवू का नको बनवू? माझे व्हिडिओ म्हणजे चांगले नसतात का? आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता त्यांनी सांगितलं म्हणून मी व्हिडिओ बनवणं सोडून द्यायचं का? म्हणजे कोणी पण येणार म्हणायचं, "तू असं नको कपडे घालू, तू तशी कपडे घाल." म्हणून मी ते कपडेच वापरणं सोडून द्यायचं. कोणी दुसऱ्यांनी यायचं म्हणायचं, "तू हे नको खाऊ, तर ते नको खाऊ, तू हे खा." मग मी आता तेच खायचं का? तसं मी आता तुम्ही येऊन सांगणार मला मी काय करायचं, काय नाही, तसं मी तुमचं ऐकणार का? कोण आहे तुम्ही? माझे नातेवाईक आहेत का? आता ठीक आहे, एखादा सबस्क्रायबर असेल माझा, त्याने मला कमेंट केली, की "असे व्हिडिओ नको म्हणजे ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनव, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनव. हे व्हिडिओ तुझे छान असतात, ते छान असतात. आम्हाला हे दाखव, आम्हाला ते दाखव, मग बिझनेसबद्दल ही माहिती दे." तर ठीक आहे बाबा, मी व्हिडिओ बनवू शकते त्याच्यावर. आता असल्या ह्या नालायकांसाठी काय व्हिडिओ बनवायचे आणि काय करायचे? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा, की आजपासून मी व्हिडिओ बनवू का नाही बनवू? तुम्ही जर म्हणले की नाही बनवायचे, तर मी नाही बनवत आणि तर तुम्ही मला बनवू का नाही बनवू ते नक्की सांगा. तुमच्या कमेंटला उत्तर उत्तर म्हणून परत एक व्हिडिओ मी नक्की बनवीन आणि तिथून पुढेच आता मी व्हिडिओ बनवायला चालू करीन. तोपर्यंत आता मी व्हिडिओ बनवणार नाही. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ते पण तुमची इच्छा असेल तर. बाय.